श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा बावरी बावरी राधा बावरी, राधा बावरी बावरी राधा ही बावरी, राधा. चलो जल्दी. हळू हळू हॉस्पिटल आहे. हे सौर्या, अरे किती वेळ झाला, बोलव ना लवकर तिला. अरे हो ना, थांब ना, येईल ना यार. अरे किती वेळ थांबायचं, उशीर झाला आपल्याला एकतर. बरं बघतो बाबा, थांब. जा जा, लवकर जा लवकर जा. हाय, चला ना. एवढी सगळी जण? मला वाटलं की काय म्हटलं, आपण दोघंच चाललोय. चला चला. नाही सौरभ, मी कोणाला ओळखत नाही. मी नाही येत. मी नाही येत. आता परत पाया पडू का तुमच्या? एवढं सगळं जुळवून आणलं, आता काय नवीन? सौरभ, अरे मी नाही ओळखत कोणाला. मी हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो, आजच्या सारखा चान्स परत मिळणार नाही. आय मीन, तुम्हाला आज केदारला नीट सांगता येईल की हे लग्न होणं शक्य नाही म्हणून. तुम्ही त्याला व्यवस्थित सांगू शकाल, तो तुमचं ऐकेल. आमचं नाही ऐकणार तो. मला खात्री आहे तुम्ही त्याला सांगू शकाल. प्लीज. नाहीतर बघा, मी परत तुमचा पिच्छा पुरवीन की केदारशी लग्न करा म्हणून. मग तुम्हाला माझा इन्सल्ट करायला लागेल, नाही तर पोलीस कंप्लेंट. बघा चालतंय का? म्हणून सांगतोय, चांगला चान्स आहे. एकदा काय ते संपवून टाका. दी एंड. राधा येते की नाही? काय खुसूर फुसूर करतायत दोघे? प्लीज चला. ओके, एक मिनिट. तुम्हाला इतकी घाई केलीस की मला डॉक्टर प्रधानांना फोन सुद्धा लावता आला नाही. करा ना. एक मिनिट. लाव. हा बोल राधा. मी आय मीन राधा, काय झालं ग, अशी चाचरतेस का? मी लोणावळ्याला चालली आहे. लोणावळा? काही इमर्जन्सी आली? नाही नाही, केससाठी नाही. मी पिकनिकला चालली आहे. हॅलो, काय काय म्हणालीस तू? पिकनिक? मॅम तो सौरभ, तो ऐकायलाच तयार नाहीये. सौरभ? मॅम, सौरभचे मित्र पण आहेत, केदार पण आहे. मॅम, आम्ही रात्रीपर्यंत परत येणार आहोत. अगं राधा, पण मॅम हे शेवटचं. मी केदारला, ते मी तुम्हाला भेटल्यावर सांगते. जाऊ ना? मी मानसशी पण बोललीये. मग काय म्हणाला तो? मानस काय म्हणाला? जा म्हणाला. हा हो ना. अगं हो काय, जा की मग, एन्जॉय कर, पण सांभाळून जा. नाही म्हणजे अगं नाही नाही, तू काय एवढं दडपण कशाला घेतेस मनावर? जा जा, बिंदास. सौरभ, केदार ही सगळी आपली ओळखीचीच मंडळी आहेत की. हा, जा तू जा. ओके. हो.
टेक केअर. काहीतरी वेगळ्याच प्रकारे गुंतागुंत होती. डॉक्टर साई प्रधान किती दिवस प्रोटेक्ट करणारा त्रास झाला. घडू दे, जे घडायचंय ते घडू दे. त्यातूनच कदाचित ती स्वतःला सापडेल. चला ना, झालं नाही, थांबलेच आहे. चला. नॉनसेन्स. हे सर, मागे उभं राहा. माय फॉट. तिला सांग ना मागे उभं राहायला. हे का नखरे करते यार, जा ना, बस ना प्लीज प्लीज. मी जाणार नाही. कमॉन यार की सर. काही प्रॉब्लेम? नाही प्रॉब्लेम काय नाही. तुम्हाला मागे उभं राहायला आवडेल? मस्त हवेत आहोत, फार छान वाटतं. या या. ए तुम्ही मागच्या गाडीत नाही, या या प्लीज प्लीज या. हे केदार, हेल्प कर ना यार. हा, केदार. अरे काय यार, चला ना, चला लुका. सो लेट्स गो. ओ घारू अण्णा, कधीतरी माझ्या दुकानावर यावं, गणपतीच्या दर्शनाला म्हणून या. हा? आली आली माझी रंजू आली. काय काय या, काय मी घेऊ? अहो चहा घ्या. हळू जा, हळू हळू जा. गारू अण्णा. यश, तुम्हाला कळलं का नाही? हे काय 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 काय? सांगते. आपला सौर्या केदारला आणि राधाला घेऊन पिकनिकला गेलाय लोणावळ्याला. ग्रुप बरोबर. घ्या सौरभचा ग्रुप आणि हे दोघे म्हणजे झाला कल्याण. अरे ती सगळी पोरा म्हणजे अर्ध्या चड्डीत आणि स्लीवलेस वाली, त्यात मुली सुद्धा. आणि हे त्यांच्यात म्हणजे बुरखा घालायचा तेवढा बाकी. काय काय जमणार, कसा जमणार? आधी यांना पाठवलाच कोणी आणि ह्यांनी न्यालाच कशाला? अरे सौर्याची आयडिया ती. आता आपला केदार जरा लाजाळू आहे ना, तर पिकनिकला गेला की जरा खुलेल, राधाशी बोलेल आणि लग्न पक्क करूनच येईल. असा काय? शौर्याची आयडिया काय? मग गडबड आहे. कसली? काय ते? कसली? काय नाही, असाच आपला था. हा. ए यश, पण काय मज्जा येईल ना. राधाचं आणि केदारचं लग्न झाल्यावर किती किती मज्जा येईल. मी तर राधाला लगेच सांगूनच टाकणार आहे. काय म्हणजे मी तिला सांगणार आहे की आमचं जसं लग्न उशिरा झालं तसंच त्यांचं होणार ना. मग उगाच वेळ वाया घालवू नका, लगेच चान्स घ्या मुलाचा. यश, म्हणजे आपलं बाळ आणि त्यांचं बाळ दोघं एकदमच मोठे होतील. कधी मोठे होतील पत्ताच लागणार नाही. आणि ना आपण सगळे सणवार एकत्र साजरे करायचे बरं का. म्हणजे बोरनहाण, ते हलव्याचे दागिने वगैरे, उष्टावण, शीतळ शिमगा. हे खरंच किती मजा येईल ना. हा, एकदम मजा येईल हा रंजे. हे रंजे, हा माझ्यासाठी थोडासा लिंबाचा सरबत करून आणतेस काय? काय आहे यश? अरे चहावर लिंबू सरबत कसलं पितोस? त्या चायमुळे ना मला थोडीशी ऍसिडिटी झाल्यासारख्या वाटते. ते तू चाटबीट घालून करतेस बघ, सागर संगीत तसं करून आण. आता चाट म्हटल्यावर माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. होय ना, होय ना. आणते हा करून. आरामात करून आणा, एकदम आरामात. काय घाई नाही मला. हा? जा. बर दे इकडे. नाही मी घेऊन येतो ना. हा? तू जा जा, हळूहळू जा. काय यश, तिला का घालवलेस?
काय काय गडबड काय? घारू अण्णा, या फक्त तुमच्यात आणि माझ्यात हा. अरे त्याची तू काळजीच करू नकोस रे. हा म्हणून तर बोलतोय ना. त्या दिवशी बघा ते सासूबाईंच्या फोटोला पाया पडण्यासाठी गेले होते नाही काय, तिथपासनं आपल्याला डाऊट आहे पक्का. आणि आपली नजर पारखी आहे हो. आणि आता या पिकनिक वरून तर एकदम कन्फर्म. काय कसल्या? केदार राहणार बाजूला आणि सौरभच राधाला पळवणार बघा. काय सांगतोस काय? मग बघा आता मजा. आय माई यशवंत ढगेचा शब्द आहे. आपल्या म्हातारीला हॅपी बर्थडे केला का? अरे नाही ना यार, राहिलो. ए, म्हातारी कोणाला म्हणतोस रे? तुझ्याच मैत्रिणी असतील म्हाताऱ्या, मी नाहीये, कळलं ना? ओके. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर म्हातारी. हॅपी बर्थडे टू यू. प्यार में किस मोड़ पे ले आया के दिल कर हाय कोई ये बताए क्या होगा. प्यार में किस मोड़ पे ले आया के दिल कर हाय कोई ये बताए क्या होगा. हा मॅम बोला. हो, सेशन संपून आत्ताच घरी आलो. तुम्हाला फोन करणारच होतो मी. मानस, हा मी तुला ज्या कारणासाठी फोन केलाय मला वाटतं त्याच कारणासाठी तू मला फोन करणार होतास, राईट? येस मॅम. जे काही घडतंय ते तुझ्यासारखं मलाही स्पष्ट दिसतंय मानस. येस मॅम. राधा सौरभच्या प्रेमात पडली, हो ना? या आय नो. अरे हे काय म्हणजे, अरे लहान आहे तो, 5-6 वर्षांनी तरी लहान आहे तिच्यापेक्षा. त्याच्या मोठ्या भावासाठी केदारसाठी विचारत होता तिला, आणि मग हे म्हणजे हे खूप असं विचित्र झालंय असं नाही का वाटत आहे तुला? अशी फार गुंतागुंतीचं होऊन बसलंय रे हे. अशी कशी प्रेमात पडली त्याच्या? प्रेम असं सांगून सवरून थोडीच होतं मॅम. प्रेम हे प्रेम असतं, ते आपल्या हातात नसतं. पण म्हणूनच तर जास्त काळजी वाटते ना. त्या प्रेमापायी माणसाच्या आयुष्यात काय काय उलथापालथ होत असते. अरे हा सौरभ म्हणजे तसा चांगला मुलगा आहे तो, मान्य आहे, पण त्याचं वय, त्याचं शिक्षण, अनुभव, काय मॅच्युरिटी, सगळ्या बाबतीत ही दोघं म्हणजे 2 टोकं आहेत ना मानस. हो ना. त्यावेळी ती केदारच्या बाबतीत नाही नाही म्हणत होती, कारण तिला त्यावेळी लग्न करायचं नव्हतं. आणि आता अनपेक्षितपणे ती सौरभच्या प्रेमात पडायला लागली. आता पुढे काय होईल कोणास ठाऊक. नोबडी नोज दॅट. तिची मला खूप काळजी वाटते रे, कारण मानस अजून तिचं तिलाच हे समजलेलं नाहीये. आणि सौरभच्या बाजूनी ठीक आहे, आपण बोलू नंतर. हा, ठेवते मी आता. ओके मॅम, काळजी घ्या. ओके, बाय. किती झोमतात डोळे. अरे कशासाठी एवढे मोठे तुकडे कापले त्या कांद्याचे? अहो ते जाल फ्रायझी करते ना मी. काय? ती जाल फ्रायझी नावाची एक भाजी असते, त्याचं एक घरगुती स्वरूप करते. त्याकरता असा कांदा, त्यानंतर सिमला मिरची, टोमॅटो असे मोठे मोठे फोड करायचे असतात. शिमला मिरची? हा. नाही, मला अजिबात चालत नाही ती, माझ्या घशाशी येते. अहो तुमच्यासाठी केली आहे भेंड्याची भाजी. अरे वा, हे बरं आहे. हा, तुम्ही सर्वजण ते काय ते जाळ का काय ते खाणार आणि मला भेंडी का? तुम्हाला चालत नाहीत ना सिमला मिरची दादा, काय असं करता?
हे गोड बोलणं जे तुला जमलंय ना म्हणजे कौतुकच करायला पाहिजे. मग बोलू का तिखट? मी काय एका पायावर तयार आहे, बोलू का? बोल बोल बोल. उद्या तुझे आई वडील आले की त्यांच्याशी बोल तिखट, माझ्याशी बोलतेस तशी. का फोन आला होता का त्यांचा? तू बाजारामध्ये गेली होतीस ना तेव्हा फोन आला होता. बरं, करते मी त्यांना फोन. ह्याच्यात शुगर नाही आहे, चालेल ना खाल्ला तर? खा. नाही उगाच विचारलं नाही असं नको. सीमा, मी झाक मारले. हे घाबरत मारत नाहीये, प्रेमाने हात फिरवतोय. खूप कष्ट करतेस घरामध्ये, राब राब राबतेस. एक दिवस सुद्धा तुला आराम म्हणून नाही ग. दादा, मला तुझी फार काळजी वाटते. एक काम कर, आता आई वडील तुझे येणार आहे तर त्यांच्या बरोबर तू सुद्धा पुण्याला माहेरी जा 4 दिवसांसाठी. तेवढाच तुला आराम. आणि मग आम्ही जे सतत छळत असतो ना त्याच्यापासून सुटका 4 दिवस. जाते, नक्की जाते. म्हणजे तुम्ही इकडे गोडाचा सपाटा लावा. हा, तुम्हाला काय वाटलं? हा, लगेच माहेरी जा. कसं वाटतंय? वाव, किती छान जागे आणलंस तू. मला वाटलं नव्हतं माझा बर्थडे तू असा सेलिब्रेट करशील म्हणून. अरे म्हणजे काय? थँक्यू सो मच. थँक्यू 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 थँक्यू. ओके ओके. पेट्रोल सगळं आत्ताच संपवणार आहेस का? संध्याकाळपर्यंत काहीतरी शिल्लक राहू द्या. चल ना आता लवकर. हो आलो, जा. खूप थंडी आहे ना इथे. बरं झालं मी आज वेस्टकोट घालून आलो. छान झाडाची सगळी पानं पिवळी पडलीत नाही. म्हणजे पावसाळ्यात असतील हिरवीगार, पण आता पिवळी पडली आहेत. मी आलो इथे 1-2दा मेडिकल कॅम्प साठी आलो होतो. हो. अरे यार, काय पिवळी झाडाची पानं, काय मेडिकल कॅम्प, काय काहीतरी इंटरेस्टिंग बोला यार. कुठे आलोय आपण? शी. बरं, एनिवे स्नो व्हाईट कसं वाटतंय? स्नो व्हाईट? हे काय नवीन चालवलंस तू? काय नाही, सुचलं बोललो. बर, बाय द वे, खरंच कसं वाटतंय? आर यू एन्जॉयिंग? मस्त वाटतंय, पण थोडं अवघडल्यासारखं वाटतंय. म्हणजे तुझे सगळे मित्र आणि मी म्हणजे मान ना मान, मैत्री मेहमान. अरे नाही नाही नाही, असं कसं? आमच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट मेहमान. इस घने जंगल में राधा जी आपका तहे दिल से स्वागत है. केदार दादा, सौर्या, या ना लवकर. अरे आलो, चला. सौरभ, स्नो व्हाईट, तुमच्याकडे काही फेस्टिव्ह मूडचे कलरफुल कपडे नाहीत का?
नाही म्हणजे आपण आलोय कुठे, जरा अशा वातावरणात फ्रेश वाटायला पाहिजे ना, तसे काहीतरी. नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही फक्त पांढरेच कपडे वापरता, पण आता काय म्हणजे ठीक आहे. बाय द वे, तुमचे केस जरा मोकळे सोडा, छान दिसा.